फायनली प्रथमेशची पण सुरुवात झाली. दुसरा कॅच झाला. अजून एक माशाची वर झाले फायनली. मोठा आहे ना पण मोठा आहे लगभग तेवढाच आहे. मगाशी लागला होता तेवढा. Welcome to Kokankar Avinash YouTube channel. नमस्कार मंडळी, शुभ दुपारचे साधारण 2:30 वाजलेत. आपण आपल्या कोकणातल्या गावी आणि इकडे बघताय पुढे गेला प्रथमेश पण आला आहे गावाला. तर आता आज जरा आम्ही चाललो आहे ओढ्यावर. बरेच मासेमारी वगैरे केली. तर आता यावेळेस जरा प्रथमेश आला तर खास जरा चाललेलं आहे मासेमारीसाठी. बघूया आज आपल्या हाती काय लागतं आहे. पोरं मला वाटतं आहेत गणपती मंदिराच्या इकडे, तर त्यांना भेटू आणि मग निघूया. पाऊस सध्या तरी नाही, दिवसभर पण एवढा पाऊस नव्हता. आता संध्याकाळी काय करतो आहे काय माहिती. काल पण असंच गंडवला नव्हता, दिवसभर नव्हता, संध्याकाळी वादळ आणि पाऊस आलेला. खाली रेनकोट घेतला वाटतं. नाही तिकडे मुंबईतच आणला नाही 100 रुपयावाला. मस्त वाटतं एकदम. चला फायनली आलेलं आहे आपल्या नदीवर. तर इकडची झिरपीला पण पाणी बऱ्यापैकी आता कमी आहे. म्हणजे आता लास्ट टाईमला आपण आलेलो ना गळ काढायला, तेव्हा भरपूर पाणी होतं. आज कसं आहे दिवसभर पाऊस नाही, का रात्री पडला होता. हे बघा समोर दिसतंय. आज एकदम आरामात जाऊ शकतो, पण पाणी आता बऱ्यापैकी वाढलं आहेच म्हणायला काय हरकत नाही. चला फायनली नदीवरती आलेलं आहे. तर ही गड नदी आणि डॅमचा दरवाजा वगैरे तिकडे पुढे आहे. गेल्या व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ना फिशिंग रॉडच्या, त्या सगळ्या तिकडच्या पुढे कॅच झालेले आहे सगळे फिश. तर पाणी कमी होतं. आत्ता जो काय पाऊस पडला आहे गेले 4-5 दिवसामध्ये तो तुफान पाऊस आहे. तर आता भरपूर पाणी झालं आहे धरणाला. जे सगळे म्हणजे जुन्या व्हिडिओ जर तुम्हाला रेफरन्सला देता आहे तर तुम्हाला देतो. चला फायनली आपल्या स्पॉटवर आपण पोचलो आहे. तिकडे सोनू आहे, सुयश आणि दादूस तिकडे काय चालू झालेत. बघूया पहिला कॅच कोण करतो. मोठी झाडं वाहून येतात. तिकडे पलीकडे एक झाड दिसतंय, कॅमेऱ्यात कॅच होतं समोर. बरोबर कॅच झालं तर दाखवतो तुम्हाला. पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. फिशिंग रॉडने तर कॅच करायचा प्रयत्न केला, पण इथे काय मासे लागले नाहीत. नवीन खिलाडी पण होता सोबत. तर आता वरती गळ लावायचे. सकाळी येऊ मग गळाला मासे किती लागले बघायला. पिसलांड्या आणल्यात. पिसलांड्या मासा शक्यतो गळाला लावला जातो. हा बघा हा पिसलांडी. ही पण कुरकुरीत करून खायला मस्त लागते. पोत्यान भेटले तरी लगेच मिळतात. चला गळाला आता पिसलांड्या लावून झाल्यात. आता जाऊया वरती गळ लावत आणि नंतर मग बघूया फिशिंग रॉडला इकडे वरच्या बाजूस कॅच करता आले तर करूया. ह्याला बांधतोयस की शरण आहे खाली? शरणच नाही आहे. हा बांधतोय कशाला? गावातच नाही वावली असेल. नाही तिथं लावतो वरती. इथं खाली शरण आहे बांधतोय तिथं? नाही ते बाहेरनं लाकूड आलं आतमध्ये. ॲक्च्युली ज्या शेरण्या असतात ना ते शेरण्यांना लावायचे असतात, पण पाण्याचा प्रवाह आता एवढा वाढला आहे की ते शेरण्या पण दिसत नाहीत. तर मग आजूबाजूला जी झाडं आहेत त्याला प्रॉपर ओल्या झाडाला बांधायला लागेल, नाहीतर मग गळ तोडून नेल. गळ लावायला सुरुवात केली आणि पाऊस सुरू झाला आहे. गेल्या वेळेस पण ॲक्च्युली काय व्हायचं, गळ लावताना ठीक आहे, पण सकाळी आम्ही गळ जेव्हा चेक करायला यायचो ना तेव्हा पण पाऊस असायचा. मग सगळे गळ कधी चेकच करता आले नाही, परत यायला लागायचं. तो पण त्यात घाणच अडकलेली असायची. आता पण काय करतोय काय माहिती. एवढा दिवसभर पाऊस नव्हता, मात्र आता संध्याकाळी चालू झालेला दिसतोय. पाण्याचा प्रवाह आता बऱ्यापैकी वाढला आहे. आज गळ लावून जायचे आणि उद्या सकाळी मग यायचं बघायला किती मासे लागलेत. पाणी अजून थोडं कमी असतं ना तेव्हा मासे पकडायला बरे पडतात, कारण शेरण्या वगैरे प्रॉपर दिसतात. आता शेरण्या कुठे दिसतच नाहीत, फक्त पाणीच पाणी दिसतं. पाणी झिरपीला पण किती झालं आहे बघा. तर झिरपीला पण आता खडक चढले असतील.
पाऊस वाढत चालला आहे. गळ लावून आहे ना, परत एकदा मला वाटतं जाता जाता चेक करावे लागणार आहेत घाण वगैरे अडकते काय, कारण कचरा अडकतो. पानं वगैरे वरून जी येतात ना ती मग त्याच्या गळात अडकतात. अशा या समोर शेरणी दिसतात ना, त्या शेरणीला गळ बांधले जातात. म्हणजे कसं त्या असतात तशा मजबूत, मग मासा लागला की अडकून चांगला राहतो. गळाने मासे लावताना मेहनत पण तेवढी प्रचंड असते. संध्याकाळचं जेव्हा आम्ही येतो तर संध्याकाळी असे गळ लावावे लागतात. रात्रीचा काहीच अंदाज नसतो, रात्री पाऊस किती पडेल काय पडेल. जास्त पाऊस पडला तर पाणी पण वाढतं, मग सकाळी गळ चेक करता येत नाही. आणि जर एकदमच पाऊस पडला ना तर पाणी उतरतं, मग तरी मासे लागत नाही. पाणी कसं या लेवलला पाणी राहिलं पाहिजे तरच मग मासे चांगले लागतात सकाळी गळाला. तर सोनू तिकडे आहे, बबलू इथे लावतो आहे. हे फळ तुम्हाला माहिती आहे का? याला असूल बोलतात. पिकायला बराच वेळ आहे. हे गवत काढणीतून पिकतं ना रे, एवढ्या लवकर लागली. हा ही मोठी शरण आहे. चला, गळ लावून झालेत बऱ्यापैकी. थोडेफार आहे ते खालच्या बाजूस लावू. तर वरती खूप खूप वर आज गळ लावलेले आहेत. उद्या बघूया. आणि टोटल 30 गळ आहेत. चला, गळ लावून झाले आहेत. आता इकडे जरा फिशिंग रॉडने कॅचिंग चाललं आहे. बघूया इथे लागतात का. ॲक्च्युली पाणी भरपूर झालं आहे, त्यामुळे आता काय धरणामध्ये पुढे आपल्याला कॅच करता येत नाहीत. इकडे टोकाला आलेलं आहे. चला, आज फिशिंग रॉडला काय मासा लागला नाही, मावलच नव्हता तसा. तर मग गळ लावून झालेत. आता घरी निघूया. संध्याकाळचे 6:45 वाजलेत. तर सकाळीच आता भेटू. सकाळी जेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करूया जरासा, बघूया. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 6 वाजायला आलेत. तर काल आपण गळ लावून आलो आहे. रात्री बऱ्यापैकी पाऊस पडला आहे. तर आता निघालो आहे आपण गळ काढायला. ॲक्च्युली संध्याकाळी गळ लावायला जावं लागतं आणि सकाळी लवकर काढायला पण जावं लागतं. चला निघूया. बबलू इथे वाट बघतच असेल आणि प्रथमेश आणि सोनू आपल्याला पुढे भेटतील. चला मंडळी, नदीवरती आलो आहे. म्हणजे ही पाठी झिरपी आहे, पुढे नदीला जायचं आहे. पावसाने केली सुरुवात. तिकडे समोर एक गळ लावलेला आहे, तो बघूया. त्या गळाला सुरुवात करूया आणि मग पुढे जाऊ. काय लागलेलं? अडकलाय काय तर लागलं होतं बहुतेक. फाईट करून गेला फिरून फिरून. चला, एक आज चांगली गोष्ट आहे की पाऊस म्हणजे एवढा तुफान काय पडला नाही आहे. म्हणजे काल साधारण जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी आहे. लय मोठा मासा आहे. शार्क लागलं, शार्क. अडकून गेलाय. लाकडाला अडकवला. ते पण लावलेले आहेत तिथे. 2-3 गळ आहेत. लागला काय? अरे मोठा आहे, मोठा आहे.
होय ना आजच्या तरी काम आहे जिवंत आहे. अरे चप्पल गेली. एक नंबर. चला सुरुवात झाली आजची खास. बाहेरनं लागलाय. बाहेरनं कसा काय लागला. ते फिशिंग रॉडला लागतो तसा लागलाय. जाम फाईट करतोय रे. निघतंय का ते का बाहेर येऊन काढणार तर. हा फायनली प्रथमेशची पण सुरुवात झाली. ह्या गळाला ते खाणं लावलेलं तसंच आहे की थोडासा कचरा अडकलाय ना थोडासा म्हणून खाल्ला नसेल. तिकडचं सोनूचं काय करतोय काय माहिती. गळ एक गळ तिथे धोतावर लावलाय म्हणजे ते खळाली असते ना त्या खळालीला लावलाय. पाऊस पण आता रेमझेम सुरू झाला आहे. मोठा नाही आहे एवढा चालेल. मोठा झाला की कसं नदीचं पाणी वाढतं मग काय गळ काय चेक पण करता येत नाहीत. खालचे 7-8 गळ काढलेले आहेत. त्याला काय मासा काय लागला नाही. एकच मासा लागला आहे. तर आता वरच्या बाजूस आलेला आहे इकडे जरा वरती पण बरेपैकी गळ लावलेले आहेत. इकडे बघूया. पाऊस पण एवढा काय पडलेला नाही आहे. पाणी पण चांगलं आहे. मासा का लागत नाही ते काही कळत नाही आहे. चला इकडे बाहेरून असं काहीतरी दिसतं आहे की मासा बहुतेक लागला आहे. बघूया. पाऊस पण झाला आहे सुरू. बहुतेक कॅच झाला इथे. कचरा अडकला आहे. पाऊस काय एवढा पडला नाही पण कचरा बऱ्यापैकी गळांना अडकला आहे. काय जणांचे ते खाणं पण खाल्लेलं नाही. मासा गेला कुठे. इकडे दुसरा मासा कॅच झाला फायनली. हा थोडासा स्मॉल आहे त्याच्या बदल्यात पण ठीक आहे मीडियम साईज आहे. हां तर हा एक कॅच झाला आहे. दुसरा कॅच झाला गेल्या लागलेला आहे ना लावलेले ना तेव्हाच लागलाय. आहे फिरून बसलाय काय. पाता आहे. पाता असलं की जास्त गळ फिरवतं म्हणजे ते फिरत बसतं. कडस असा सरळ राहतो तरी पाता आहे पातं. नदीचं पाणी जेवढं काल होतं तेवढं साधारण आता पण आहे. आणि म्हणजे यावर्षी तरी वेगळं काहीतरी लागला पाता. नाही तर खडसच आपण पकडून नेतो. पाऊस पण चांगला सुरू झाला आहे वाटतं आज कारण सकाळपासून लागतो आहे. निघणार पण नाही ना. इकडे पण घाण अडकली होती. पाऊस जोरदार आला आहे. धोधो पाऊस. कोकणातला मुसळधार पाऊस. यावर्षी पावसाने काय नियोजन केलं आहे त्याचं त्यालाच माहिती. जो काय गरजतोय बरसतोय त्यालाच माहिती. चला आता इकडे या बाजूला गळ लावले ते बघूया. हालून बघ असं. हालून असं वर कर. काय नाही. इकडे या बाजूला पलीकडे गळ लावलेले आहेत. आता तिकडे बघूया काय लागलं आहे का. आवाज देतोय सोनू. कुठं आहे तो. एक भेटलाय हातात. अजून एक माशाची वर झाले फायनली. मोठा आहे ना आपण.
मोठा आहे तेवढाच आहे. लगभग तेवढाच आहे मगाशी लागला होता तेवढा. चला फायनली मासे पकडून घरी निघालेले आता. चला मंडळी आज 4 मासे लागले. 3 खडस आहेत, 2 थोडेसे बिग एकदम आहेत मस्त आणि हा छोटा आहे आणि इकडे एक पात आहे. असं 4 मासे आज गळायला लागले. घरी येता येता पाऊस सुरू झाला आहे. चल बाय 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 बाय. चला मंडळी फायनली घरी आलो. ॲक्च्युली आज बऱ्यापैकी पाऊस पडला त्या पट्ट्याला, आमच्याकडे कमी पडला होता पण डोंगराच्या पलीकडं खूप पाऊस पडला त्यामुळं मग बऱ्याचशा गळांना कचराच अडकला होता. पण चांगले फिश मिळाले. 2 मोठे होते आणि बाकी 2 छोटे होते. चला फायनली घरी आलो आहे. ॲक्च्युली गावाकडे असलं की गळाने मासे पकडणं, फिशिंग रॉडने मासे पकडणं, चढणीचे उतरण्याचे असे बरेचसे मासे आपण पकडतो. तर ॲक्च्युली गळाने मासे पकडताना खूप मेहनत असते, अति मेहनत असते. मासे पकडणं म्हणजे मेहनतीचं काम. ॲक्च्युली गळाने पण आपण जेव्हा मासे पकडतो तेव्हा संध्याकाळी जावं लागतं गळ लावायला. त्याच्यानंतर मग सकाळ झाली की सकाळी पहाटे मग ते गळ काढायला जावं लागतं. सकाळी जेव्हा आपण पहाटे जातो त्याच्यानंतर पण रात्री पाऊस पडला आहे किंवा कचरा अडकला आहे किंवा मासा लावल्या बाकीचे छोटे मासे पण मासा खाऊन टाकतात गळा लावलेला, असे बरेच प्रकार होतात. त्याच्यानंतर मग उरल्या सगळ्या गळांना मासा लागतो. तर चला मंडळी फायनली आता घरी आलो आहे. तर हा ओव्हरऑल फिशिंगचा व्हिडिओ होता मंडळी. रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येईल. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया. पाऊस पण मस्त सुरू झाला आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.